चालू केला व्हिडिओ. माझं नाव मयुरी बावस्कर आणि मी जालना जिल्ह्यामध्ये राहते. मला म्हणजे मी 22 वर्षाची आहे आता सध्या. माझं BSc ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मला माहीतच नव्हतं हा पाय कसा बसवते. मी पहिले पण शिबिरमध्ये गेले होते, पण तेव्हा मला म्हणजे असं माहीत नव्हतं, त्या डॉक्टरला पण माहीत नव्हतं की ते कसं आहे काय. तर माझी एक फ्रेंड होती ना, तिने सांगितलं मला या शिबिरबद्दल आणि मी यूट्यूबला बघितलेलं होतं की हा पाय म्हणजे कसा असतो, कसा बसवता येईल, त्याला सपोर्ट पाहिजे होता म्हणजे चालायसाठी. तर तसं सपोर्ट भेटेल मला, कारण की मी त्या पायामध्ये जीव आहे आणि तो चालू शकते. मी ते पाय सपोर्ट घेऊन म्हणजे असं घरामधले सगळे काम करते ना मी, तर त्यांना तसं दाखवलं. मग इथं आल्याच्या नंतर मला असं म्हणजे थोडं भीती वाटत होती की कसं असेल काय असेल, का होईल का नाही, म्हणजे कन्फर्म माहीतच नव्हतं. पण म्हणजे असं 22 वर्ष मी एका पायावरच चालत होती, डायरेक्ट असं उडी मारत मारत चालत होते एकाच पायावर. आणि मला थोडं अनकम्फर्टेबल पण वाटायचं कॉलेजला जाताना. असं म्हणजे मी जास्त जायचे नाही कॉलेजला, म्हणजे असं जायचे पण मनामध्ये एक असतं ना की आपण म्हणजे प्रत्येकापेक्षा वेगळं आहे काहीतरी. म्हणजे मी दुसरीला होते तेव्हापासून मला असं वाटायला लागलं मी वेगळी आहे. पहिली दुसरीपर्यंत मला एवढं काहीच वाटत नव्हतं, सगळं नॉर्मल वाटत होतं, प्रत्येकासारखे आहे. पण त्याच्यानंतर मला हळूहळू माझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे असं वाटायला लागलं. आणि ते मनामध्ये एक हे असतं ना न्यूनगंड, मी असं चालू शकत नाही आता. प्रत्येक म्हणजे असं खेळत नव्हते. मला स्पोर्ट खूप आवडतं, म्हणजे असं बघते मी कबड्डी वगैरे, पण मी ते करू नाही शकत आणि चालू पण नाही शकत. मी माझ्या म्हणजे घरच्या भैयाला, माझ्या बहिणीला आणि भावाला सांगते की मला म्हणजे असं तुम्ही जा त्याच्यामध्ये. त्यांना नाही आवडत पण मी सांगते की मला खूप आवडतं, पण मी तसं करू नाही शकत, तर तुम्ही तरी करत असं. पण आतापर्यंतचा एक्सपिरियन्स माझा म्हणजे चालण्याचा मला आणि पाय बसवल्यानंतरचं इतकं म्हणजे असं डोळे भरून आले होते माझे. काय काय बोलावं काय करावं काही सुचत नव्हतं. आणखीन तुझं काही शिक्षण चालू आहे आता? हो, माझं MSc चालू आहे आता. BSc झालेले आहे, आता MSc चालू आहे शिक्षण. आणि काय करतेस तू? आणि MPSC पण करते, म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करते मी सध्या आता. बरं. गाव कुठलं सांगा मला तुझं? मी जालन्याची आहे, अंबड तालुक्यातली. आणि औरंगाबादला मी 2 वर्ष होते. आता सध्या मी घरीच आहे. 2 वर्ष मी तिकडे क्लासेस वगैरेसाठी गेले होते. सेल्फ स्टडीज करते मी आता. क्लास फक्त 2 महिने केले. मला क्लासेसपेक्षा स्वतःचं जास्त म्हणजे असं वाचन जास्त समजतं. म्हणजे चालू आहे आता प्रयत्न नोकरीसाठी पण. आणि आतापर्यंतची लाईफ माझी खूप जास्त स्ट्रगलमध्ये गेलेली, खूपच म्हणजे मी सांगू नाही शकत तो प्रवास. घरी आई वडील काय करतात तुझे? माझे वडील म्हणजे ग्रामसेवक आहे, पण ते असं ड्रिंक वगैरे करतात ना, त्याच्यामुळं मला जास्त त्यांचा सपोर्ट कधीच नाही भेटला. मला फक्त माझ्या आजी बाबा आणि म्हणजे काका काकूचा भेटलेला आहे आतापर्यंत. आणि आता कोण आलं तुझ्याबरोबर? आता बरोबर कोण आलंय? आता माझे छोटे काका काकू आलेले. अच्छा, सोबत आलेले माझे. ओके. पण आता हा जो नवीन तुला पाय आपण बसवून दिलाय त्याने तुला व्यवस्थित सगळीकडे कॉन्फिडेंटली सगळ्यांच्या बरोबर हिंडता येईल, तुझे मित्रमैत्रिणींच्या बरोबर चालता येईल. मी खरंच तुम्हाला इतकं थँक्यू म्हणत होते मनापासून की मी सांगू नाही शकत ती फिलिंग माझ्याबद्दल, म्हणजे काय वाटतंय मला, म्हणजे एक्सप्रेस नाही करू शकत मी अजिबात. बरोबर. आणि ही जी ॲटॉस कंपनी आहे, त्या ॲटॉस कंपनीने आपल्याला हा निधी दिला आहे आणि त्या निधीमधून आपण इथे आज हा कॅम्प केला. आम्ही कल्याणला ही ॲक्टिव्हिटी करत असतो, तर त्यांनासुद्धा तू धन्यवाद द्यावेस. हो, मी मनापासून धन्यवाद मानते त्यांचे पण आणि सगळ्यांचे, ज्यांनी मला म्हणजे सपोर्ट केला आतापर्यंत. आणि तुमचे सगळ्यांचे, तुमच्यामुळेच हे सगळं घडलं माझ्या आयुष्यात. नाही तर मी 2 पायावर कधीच चालू शकले नसते आतापर्यंत.